झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्याबरोबर प्रताप, आज अर्थातच कोल्हापूर बंदची हाक दिलेली आहे, ज्यात तऱ्हेनं आपण लाठीमार झालेला होता, अर्थातच टोल विरोधी हे आंदोलन होतं। महत्त्वाचा असा प्रश्न की कसा प्रतिसाद आहे आणि काय परिस्थिती आहे आता कोल्हापुरातली? टोलविरोधी आंदोलनानं जे कोल्हापूर बंदचे आवाहन केलेलं आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे। आपण बघतो की एकीकडे IRB असेल किंवा राज्य सरकार असेल कोल्हापूरकरांच्या माथी टोल लावण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे आता जिल्हा प्रशासन सुद्धा त्यांच्या साथीला आलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे। कारण लोकशाही पद्धतीनं आंदोलन सुरू असताना कार्यकर्त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि उलट अनेक वस्तूंचं नुकसान केलं किंवा पोलिसांच्या अंगावर धावून आले म्हणून जवळपास 2,500हून अधिक कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामुळे या गुन्ह्याच्या निश्चितार्थच आज कोल्हापूर बंदची हाक दिलेली आहे। देशांतर्गत रस्त्याला कुठेही देशामध्ये टोल नाही आहे, मग कोल्हापूर शहरामध्ये अशा प्रकारचा प्रयोग करण्याचं कारण काय? अशा प्रकारचा प्रश्न या टोल विरोधी कृती समितीचा आहे। कोल्हापूरकर म्हणजे उंदीर आहेत का असा प्रश्न सुद्धा ते विचारतात। त्यामुळे राज्य सरकारनं असा प्रयोग करून कोल्हापुरात टोल लावू नये, अन्यथा यापुढे सुद्धा अशाच पद्धतीनं आंदोलन सुरू राहतील असंच जवळपास स्पष्ट टोल विरोधी कृती समितीने केलेला आहे। त्याच्यामुळेच आजचा हा बंद पाळण्यात आलेला आहे। धन्यवाद प्रताप। झी 24 तास एक पाऊल पुढे।